सध्या संभाजीनगरात अमित शहांचं आगमन झालंय। अमित शहांचं संभाजीनगरमध्ये आगमन झालंय, त्यामुळे 8 ते 10 दिवसात जागा वाटप होईल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय। महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अमित शहांच्या बैठकीत सुटण्याची आता शक्यता आहे। 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरती अमित शहा पोहोचलेले आहेत। संभाजीनगरात त्यांचं आता आगमन झालंय। त्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उद्या बैठक होणार आहे। सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडेल। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धाराशिव, परभणी, नाशिकच्या जागेवरनं वाद आहे। अधिक माहिती जाणून घेऊ। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या संपर्कात आहे। विशाल, आता नुकतंच आगमन झालंय, पुढचा दौरा कसा असेल? खरं तर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दौरा आहे। आता नुकतंच त्यांचं संभाजीनगरात आगमन झालंय। आता येथील स्थानिक कार्यकर्त्यांसोबत एक छोटी बैठक होणार आहे अशी आपल्याला माहिती मिळते आणि त्यानंतर आज रात्री संभाजीनगरमध्ये मुक्काम आणि उद्या सकाळी 9 वाजता पुन्हा एक येथील स्थानिक कार्यकर्त्यांसोबत, नेत्यांसोबत एक छोटेखानी बैठक आहे आणि त्यानंतर हेलिकॉप्टरद्वारे ते अकोल्याकडे आणि त्यानंतर जळगावकडे रवाना होणार आहे। यावेळेस त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा असणार आहे। खरं तर लोकसभेच्या दृष्टीनं संभाजीनगर ही जागा शिवसेनेला सुटणार की भाजपला, अशी एक चर्चा सुरू आहे आणि त्यात अमित शहा प्रचाराचं रणशिंग इथून फुंकणार आहे। त्यामुळे संभाजीनगरची जागा भाजपला मिळते की काय, अशा पद्धतीच्या चर्चा आता सुरू झाल्या। त्याचबरोबर राज्यात नाशिकच्या जागेवरनं वाद आहे, त्याही बाबत काही तोडगा निघतो काय, याही बाबत आता चर्चा सुरू आहे। धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।